नमस्कार. आज आपल्यावर समर्थांची कृपा आहे. आपण 3ऱ्या दशकाचा अभ्यास सुरुवात करणार आहोत. नाव आहे स्वगुण परीक्षा. खरं तर स्वगुण परीक्षा म्हणजे आपल्या गुणांची परीक्षा आपण कशी करणार? आपल्या गुणांची परीक्षा आपल्या वर्तनातून दुसरे लोक करतात आणि मग त्याच्यावरून आपले गुण अवगुण ठरवतात. पण इथे आपल्याला दशकालाच नाव स्वगुण परीक्षा दिलं आहे. हे नेमकं काय आहे? तर आपल्या लक्षात येईल की आपण हे जे काही नरदेह घेऊन जन्माला आलेलो आहोत, हे आता आजच्या समासापासून आपल्याला नेमका ते दुःख कसं आहे ते शिकायचं आहे, की ह्या संसार दुःख ऐकायला नाही येते. का बरं? नाही येते, आम्हाला येते. हो येते, ऐकायला येते. विषय चालला होता असा की नाव स्वगुण परीक्षा दिलेलं आहे. तर स्वतःचे गुण हे आपण सांगायचं नसतात, दोघांनी ओळखायचे असतात. तर इथे काय आहे स्वगुण परीक्षा म्हणजे असा विचार येईल. तर आपलं हे जे जन्म आहे हे दुःखाला कारण आहे. झाडू पोछा करायला गेले. मीरा जरा ऑडिओ बंद कर. ते हे लावते. मीरा मीरा ऑडिओ बंद कर, तुझा आवाज येतोय. हां. तर इथे जन्माला येण्याचं कारणच आपल्या वासना आहेत. वासनांमुळे आपल्या इथे जन्म घ्यावा लागतो. त्यामुळे संसार दुःखाचं ह्या जगात आल्यानंतर जे दुःखाला सामोरं जावं लागतं त्याचं जे कारण आहे, त्याचं ठिकाण जे आहे ते म्हणजे आपला हा देह आहे, हे शरीर आहे. बरं, हे शरीर येण्याचं कारण काय? तर पापपुण्य. काय आपण धर्माने वागलो, अधर्माने वागलो, चांगलं काय केलं, वाईट काय केलं, त्याच्या आधारे आपल्याला जन्म येतो. त्यामुळे हे पापपुण्य, धर्म अधर्म. आता हे पापपुण्य कशावर? तर आपल्या रागद्वेषावर. कोणा जीवाचा नघडो मत्सर असं म्हणणं ठीक आहे, पण तो जो द्वेष आहे, मत्सर आहे, राग आहे, लोभ आहे, असं हे हवं आहे, ते हवं आहे, असं सगळं जे काही आहे त्याच्यावरून आपल्या पापपुण्य ठरतं. पापपुण्यावरून जन्म ठरतो. बरं, ह्या रागद्वेषाला कारण काय आहे? तर आपली जी काही अनुकूल प्रतिकूल गोष्ट असते, हे हवं आहे, ते हवं असतं. आणि अज्ञान, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अज्ञान. त्या अज्ञानामुळे आपल्याला हे हवं आहे, ते हवं आहे असं होतं. आणि या सगळ्याचा परिणाम काय होतो? तर आपण जन्म ह्या चक्रामध्ये सापडतो. आता हे अज्ञान दूर व्हायचं एकमेव कारण आहे की भगवंताला शरण जाणं. खरं तर एवढा सगळा मोठा प्रवास आहे. आता आलो आहोत आणि ज्या मार्गाने आलेलो आहोत त्या मार्गाचा आता आपल्याला समर्थ गंभीरपणानं कसे आलात तुम्ही ते सांगणार आहेत. आणि पुन्हा म्हणजे जसं असतं ना की एखाद्या प्रवासाला आपण गेलो आणि आपल्याला अगदी नाही चांगला अनुभव आला, तेवढं पुन्हा नाही मी त्या बसने जाणार असं आपण म्हणतो. अगदी तसं आपलं होईल की हे जे आता आपण ऐकणार आहोत ते ऐकायला असं वाटतं की पुन्हा ह्या जन्माच्या भानगडीत नाही पडायचं. मग याच्यात जर पडायचं नसेल तर मग वासना संपायला हव्यात, पुण्य संपादन करायला हवं की पुन्हा ती वासना तृप्तीसाठी पुन्हा येणे जाणे करावं लागणार नाही. आणि मग हे व्हायला हवं असेल तर भगवंताला शरण जायला हवं. तो भगवंत मार्ग सांगेल त्या मार्गानं आपल्या ह्या नरदेहात असताना आचरण करायला हवं. म्हणजे मग आपलं काम होईल. असा सगळा एकंदर ह्या दशकाचा अभ्यास आहे. परंतु दशकामध्ये वर्णन केलेले सगळे समास आहेत ते मात्र अंगावर काटा आणणारे आहेत. की माणूस जसा आपण पाहिलं की पहिला जो दशक होता तो ग्रंथ लिहिण्यापूर्वी सगळ्यांचे आशीर्वाद घेतले, स्तवन केलं, पण जाता जाता नेमका परमार्थ म्हणजे काय, आपल्याला काय साधायचं आहे ते सांगितलं. तो नरदेहानेच साधता येतो, मग नरदेहाचं पण स्तवन केलं. आणि मग लगेच दुसऱ्या शतकात आपण किती किती प्रकारच्या स्वभावाचे आहोत ते पण आपल्याला सांगितलं. आणि मग त्यातलं जे चांगलं आहे ते आपण जर निवडलं तर ह्या चांगल्या मार्गाने आपण जाऊ, असा सगळा विचार समर्थांनी आधी आपली म्हणजे असं म्हणतात ना की आधी भूमी सगळी अशी नांगरून ठेवायला लागते, मग त्याच्यामध्ये बी पेरायचं असतं. तर तसं आता आपली तयारी तरी करून घेतली आहे. आता ह्या दशकात ते आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगणार आहेत की आत्तापर्यंत झालं ते झालं, इथून पुढे तरी आता व्हायला नको असा एक सुज्ञ माणसाच्या मनामध्ये विचार समर्थ पेरणार आहेत. कसं आहे की आपली जी मानवी जीवनाची मूळ समस्या आहे ना ती आपल्याला ते सांगणार आहेत.
प्रत्येक माणूस आपली धडपड कशासाठी असते, तर आपल्याला सुख हवं असतं. जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाचं जे काही सगळी धडपड चालू असते, ती सगळी सुखासाठी धडपड असते. पण विचार केला तर खरंच त्याच्या वाट्याला सुख येतं का हो? लक्ष्मी प्रसन्न असते तरी देखील रात्री झोप येत नाही. बुद्धी असते तरी देखील ती बुद्धी नेहमीच सगळा चांगल्या मार्गाने जाते असं नाही. त्यामुळे जन्माला आलेला माणूस अगदी जन्मभर सुखीच आहे असं काही घडत नाही. अगदी किती मोठ्या पदावर जरी असला तरी देखील त्याच्या वाट्याला हे दुःख येतंच. आणि हे असं का होतं? प्रश्न असा आहे की ही जी धडपड सुखासाठी केलेली आहे, मग ती धडपड आमच्या वाट्याला सुख आणून का देत नाही? संसारी सुखी झाला ऐसा देखिला ना ऐकेला असं आपल्याला सांगतात, किंवा जगी सर्व सुखी असा कोण आहे असा समर्थ प्रश्न विचारतात. आणि त्या प्रश्नातच त्याचं उत्तर असतं की जगात कोणीच सुखी नाही. तर हे असं काय? तर या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आता आजपासून आपण जो अभ्यास करणार आहोत तर आपल्याला त्याचं उत्तर मिळणार आहे. परंतु त्याचं उत्तर असं आहे की आपली चूक कुठे होते ते दाखवणार आहेत. म्हणजे माणसाचं ध्येय काय आहे ते नजरेसमोर ठेवून त्याच्या भोवती त्यांनी केलं पाहिजे. त्या ध्येयाकडे जाण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. ते करत नाही तेव्हा त्याला दुःख भोगावं लागतं. आपलं चुकतं कुठे? तर आपला जो प्रयत्न आहे तो प्रयत्न आपल्या ध्येयाप्रत जाण्याचा हवा. तो जर नसेल तर माणूस चुकतो. मग आता ध्येय काय ठेवायचं? तर भगवंताचं ध्येय ठेवायचं. नुसतं काही मोठं घर पाहिजे, मोठा दर हे गाड्या पाहिजेत असलं ध्येय नाही ठेवायचं. ते काही सुख देणारं नाही आहे. सुख ठेवायचं आहे भगवंताची प्राप्ती. तरच दुःखापासून मोकळं होण्याचा हा जो उपाय आहे तो आपल्याला समर्थ सांगतात आणि तो आपल्याला निश्चितपणानं प्राप्त होईल. आपलं असं आहे की माणसाजवळ 3 गोष्टी आहेत. म्हणजे 3 वैशिष्ट्य आहेत माणसाची. पहिली गोष्ट आहे की माणसाला एक मीपणाची जाणीव आहे. मला काय हवं आहे, मला काय आवडतं, अशा प्रकारचं जर मी म्हणून जे काही आहे त्याची जाणीव माणसाला आहे. दुसरं, माणसाला एक काळाचं भान आहे. म्हणजे आपला मृत्यू केव्हा आहे हे आपल्याला माहिती नाही आहे, पण आपल्याला त्याचं भान आहे की अरे मी काही मर्यादा घेऊनच आलेलो आहे. किंवा तिसरी गोष्ट, माणसालाच हे भगवंत नामाचं प्रकरण काय आहे याची जिज्ञासा आहे. ही 3 माणसाची वैशिष्ट्य आहेत. पुन्हा एकदा आपण लक्षात घेऊया की माणसाला एक आपली स्वतःची स्वची जी म्हणतो मीची जी आहे ती जाणीव आहे. दुसरी गोष्ट त्याला काळाचं भान आहे. आणि तिसरी गोष्ट त्याला भगवंताबद्दलची जिज्ञासा आहे. आता या 3 जी माणसाची वैशिष्ट्य आहेत त्याचा आपण विचार करायचा झाला तर आपल्या लक्षात येईल की ही जी मीपणाची आपल्याला जाणीव आहे ना, तर ह्याचा अर्थ असा आहे की जर का मीपणाची जाणीव आहे तर प्रयत्न करण्याचं स्वातंत्र्य मला आहे. मला जे काही मिळवायचं आहे, माझं जे काही ध्येय आहे त्या ध्येयाप्रत जाण्यासाठी जे प्रयत्न करायला हवेत आणि काय माझ्या हिताचं आहे अहिताचं आहे हे कळण्यासारखं सगळं आहे. तर हे माणसाला जमतं. त्यांनी प्रयत्न करायचे. त्या प्रयत्न करण्याचं स्वातंत्र्य माणसाला नक्की आहे. आणि मग त्या प्रयत्नाच्या सह तो आपल्या स्वतःला चांगलं पण करू शकेल आणि हीन पण करू शकेल. खरोखरच ध्येयाप्रत जाताना प्रयत्नांची पराकाष्ठा केली, योग्य दिशेने प्रयत्न केले तर त्याचं कल्याण होईल. उलट झालं काही म्हणजे केलेच नाहीत प्रयत्न, चुकीचे प्रयत्न केले गेले तर त्याला हीनता प्राप्त होईल. त्यामुळे हे स्वातंत्र्य माणसाला आहे. माणूस ठरवतो. एखादा अगदी चांगल्या जातीतला कुत्रा आहे, तो नाही ठरवू शकत मी कोणाच्या घरामध्ये राहणार आहे. त्याला नाही ठरवता येणार. पण माणसातच माणसाने ठरवलं तर तो आपल्या ध्येयाप्रत जाऊ शकतो. कारण त्याला त्याचं वैशिष्ट्य आहे, त्याला ही जाणीव आहे, मीची जाणीव आहे. दुसरा, काळाचा विचार त्याच्याजवळ आहे. याचा अर्थ असा आहे की त्याला मृत्यूची पण जाणीव आहे. आपल्याजवळ वेळ किती आहे हे माहिती नसलं तरी ठराविकच वेळ आपल्याला आहे ही जाणीव त्याला आहे. आणि त्यामुळे त्या जाणीवेतून तो ह्या ज्ञानाची प्राप्ती करून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करतो की आपला वेळ वाया जाऊ देता कामा नये असं त्याला खात्रीपूर्वक वाटतं. आणि तिसरी गोष्ट जी माणसाला भगवंताची जिज्ञासा आहे असं आपण म्हटलं तर ही जिज्ञासा असल्यामुळे तो निस्वार्थी बनून जगावर प्रेम करायला प्रवृत्त होतो की भगवंत आपल्याला शोधायचा तो कुठे कुठे मिळेल. आपण म्हणतो ना या माणसात भगवंत दिसतो. मग त्या माणसाचं वर्तन कसं आहे? तर त्या माणसाचं वर्तन निस्वार्थी आहे. तो सर्वांवर प्रेम करणार आहे.
मग भगवंताची जिज्ञासा अशी तो शोधून पूर्ण करतो. त्या माणसाची जी 3 वैशिष्ट्य आहे, या सगळ्याचा विचार करायचा आणि या पार्श्वभूमीवर हा जो सगळा दशक आहे, म्हणजे ह्या 3 गोष्टींवर समर्थाने आपले विचार या दशकात मांडलेले आहेत. त्यामुळे हे तिन्ही वैशिष्ट्य लक्षात ठेवायची आणि मग या 10 समासांचा अभ्यास करायचा आहे. त्यातला जो आजचा समास आहे ना, तो तर अगदी अंगावर काटा आणणार आहे. समर्थ स्पष्ट बोलणारे, निर्भीड बोलणारे, एक उत्तम शिक्षक असणारे आहेत. म्हणजे चूक की चूक, बरोबर ते बरोबर, हे योग्य आणि हे अयोग्य नाही ना, असं करून बघ, असं बोटचेपं धोरण समर्थांचं जराही नाही. त्यामुळे आता आपल्याला जे संतांचं सांगणं म्हणजे समर्थांचं सांगणं आहे की हा आपण जो जन्माला येणारा जीव म्हणतो. आता आपल्याला दासबोधाचा अभ्यास करताना हे कळून चुकलेलं आहे की आपण म्हणजे आपला देह आणि हा देह चालवणारी आतली जी शक्ती आहे, चैतन्य, हे 2 वेगवेगळे आहेत. ते चैतन्य आहे म्हणून आपण जिवंत आहोत, एवढं आपल्याला नक्की कळलं आहे. आता संतांचं सांगणं आपल्याला असं आहे की हा जीव जेव्हा त्याचं जे स्वरूप आहे ते विसरतो, तेव्हा तो भगवंतापासून वेगळा होतो. आपण फक्त जर देहाचा विचार करतो तेव्हा भगवंताला विसरतो, असा त्याचा अर्थ आहे. मग आपल्याला देहबुद्धी काढून टाकावी, आत्मबुद्धी करावी. म्हणजे काय, तर आपलं खरं स्वरूप काय आहे ते लक्षात घ्यावं. मग भगवंतापासून वेगळा झाला की तो अपूर्ण आहे. भगवंतापासून वेगळा झालेला देह काहीच करू शकणार नाही. म्हणजे तो चैतन्य नसलेला देह काय करू शकतो, काहीच करू शकत नाही. आणि म्हणून अपूर्ण असणारा देह बाजूला केला तर आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की त्याची, त्या स्वरूपाची, त्या भगवंताची, त्या चैतन्याची आठवण ठेवायला पाहिजे. त्याच्यामुळे आपण काही करू शकणार आहोत. आता हा देह मिळण्यासाठी काय घडलं, तर वासनेतून आपला जन्म झाला. म्हणजे काय, वासना हालचाल करू लागली की मग हा देह उदयाला येतो. वासना ठरवते, मग ती वासना पूर्ण करण्यासाठी आपल्याला जन्म घ्यावा लागतो. तो जो जन्म घेतो तेव्हा कशासाठी, तर वासनापूर्तीसाठी. देहबुद्धी जीवाला जन्माला घालते, म्हणजे वासना जीवाला जन्माला घालते. आता उलटा प्रवास करायचा असेल तर वासनाच नकोत, म्हणजे मग जीवाला जन्माला यावं लागणार नाही. हा खरा त्याचा अर्थ सांगायचा आहे तेच आपल्याला. पण समर्थ सांगतात तुम्ही जन्माला आलात याचा अर्थ काहीतरी वासना तुमची पूर्ण करायला तुम्ही आलेला आहात. आणि वासना पूर्ण करायला आला आहेत म्हणजे या देहबुद्धीतून येणारा हा जो जन्म आहे तो काहीतरी स्वार्थ घेऊन, काहीतरी वासना घेऊन, अशा प्रकारचं दुःखाचे डोंगर सोसून त्याच्यातून आलेलं आहे. खरंच आहे, जन्म म्हणजे दुःखाचं भांडार आहे. आता आपल्याला या समासामधल्या पहिल्या 10 ओव्यांमध्ये ह्या जन्माबद्दल इतकं वर्णन समर्थाने केलं आहे की ते ऐकता ऐकता म्हणजे खरंच आहे की आता सकाळी 8 ते 9 मध्ये तुम्ही हा समास वाचाल, त्याचं जर मनात राहिला तो समास, तर दुपारचं जेवण पण गोड लागणार नाही. इतकं भयंकर या जन्माचं वर्णन समर्थाने या समासात केलं. म्हणजे त्यांची विचारशक्ती, त्यांची निरीक्षण शक्ती, त्यांचं या सगळ्या या वेदांतामधलं ज्ञान जसं, तसं विज्ञानाबद्दलचं पण ज्ञान, अशा सगळ्या गोष्टींचा प्रत्यय आपल्याला याच्यातून येतो. त्यामुळे माणसाच्या जन्माचं हे जे सूक्ष्म आणि गूढ असं कारण आहे ना, ते आपल्याला सांगणार आहेत. आधीच्या जन्मामधल्या पापपुण्याचा हिशोब, त्याची वासना पूर्ण करण्यासाठी आपण पुन्हा येतो, हे असं गूढ असणारं. कुठलं कारण आणि कुठे जन्म ह्यातलं काहीच आपल्याला माहिती नाही, पण असं हे गूढ सूक्ष्म कारण आहे. याला जन्म दुःख निरूपण असं समासाला काही नाव दिलं आहे पहिल्या समासात. शब्दातच आलं आहे की जन्म हेच दुःख. खरं तर घरामध्ये बाळ जन्माला आलं की आपण पेढे बर्फी वाटतो आणि समर्थ तर ते जन्म दुःख आहे, तिथेच आपली गडबड होते. बाळ जन्माला येणं हा आपल्या दृष्टीनं आनंदाचा विषय आहे आणि सर्व समर्थ आपल्याला सांगतायत की जन्म हे दुःख आहे, जन्म दुःखच, जन्माला येणं हे दुःख आहे. आता असं त्यांनी का म्हटलं आहे, तो सगळा समास अभ्यासला की आपल्याला कळणार आहे. आईच्या गर्भामध्ये जी आपल्या ह्या देहाची वाढ होते आणि त्या आईच्या गर्भामध्ये या जीवाला जे काही दुःख भोगावं लागतं, त्या गर्भापासून म्हणजे त्या जन्मापासून त्या मानवी जीवनाला सुरुवात होते. पहिले 9 महिने त्या गर्भधारणा झाल्यापासून त्याची वाढ होईपर्यंत आईच्या गर्भामध्ये जे काही तो सहन करतो ते येणारे वर्णन पुढे.
आणि ते जन्माला आल्यानंतर मग हा देह टाकेपर्यंत एवढा सगळा प्रवास आहे. ह्या 2 टोकापर्यंत, गर्भामधल्या त्या गर्भधारणेपासून मृत्यूपर्यंत सामान्य माणूस दुःखमय जीवन जगत असतो. अगदी समर्थांनी शब्द असे सुख सुख म्हणत आहे, दुःख टाकून आले. ज्याला आपण सुख सुख म्हणून सुरुवातीला म्हणतो तेच दुःखाला कारण होतं, असं पण घडतं. त्यामुळे ते सांगतायत हे जरा आपल्याला गंभीर वाटतं किंवा असं काय, पण तरी दुखीली गोष्ट खरी आहे की गर्भधारणा झाल्यापासून ते मृत्यूपर्यंत हा सगळा जो की जीवनपट आपला आहे तो सामान्य माणसाचा दुःखमय आहे. आता आपण मनाशी लावून म्हणजे असं काय, असं काही नाही आहे. आपल्या जीवनामध्ये कितीतरी सुखाचे आनंदाचे प्रसंग येतात. समर्थांना नेमकं तेच सांगायचं आहे की येतात ते टिकतात का? ते काही काळच असतं. मुळात सुख आनंद हे असं चिरकाल टिकणारे नाही आहे. त्या चिरकाल आनंदाकडे जायचं असेल तर या पुन्हा चक्रामध्ये, पुन्हा या जन्माच्या चक्रात सापडायचं नाही. याच्यासाठी ते आपल्याला जन्मदुःख वर्णन करून सांगणार आहेत. पहिल्या 10 ओव्यांमध्ये म्हणजे प्रत्येकच ओवी वाचायला लागणार, निदान पहिल्या 10 ओव्या तरी प्रत्येकच वाचाव्या लागणार आहेत. याचं कारणच असं आहे की त्या जन्माचं वर्णन करत आहे त्यांनी ज्या उपमा दिलेल्या आहेत त्या आपल्याला नीटपणाने समजूनच घ्याल. प्रत्येक ओवीमध्ये 3-3 गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. ते म्हणतात जन्म दुःखरूपी वृक्ष आहे. आता पहा बरं, वृक्ष म्हटलं आहे. एखादं वृक्ष तयार होताना ते जे त्याचं बीज आहे ते जमिनीत पेरावं लागतं, मग त्याला अंकुर फुटतो. हा मुळी दुःखाचा वृक्ष आहे. या दुःखाच्या वृक्षाचा अंकुर म्हणजे जन्म आहे. पुन्हा मी म्हणते की आपल्याकडे घरात बाळ जन्माला आलं की आपण आनंद व्यक्त करतो. समर्थ सांगतात ते अंकुर फुटला की काय घडतं, अंकुर जसा जसा मोठा होतो, वृक्ष जसा मोठा होतो, दुःख जास्त जास्त होतं. म्हणून तरी जन्म दुःखरूपी वृक्ष असं त्याला म्हटलेलं आहे. आता खरं म्हणजे आपल्या मनाला न पटणारी गोष्ट असं म्हणायला हरकत नाही की हे की पटकन तर पटणार नाही की असं कसं. तर याचं कारण नीट आपण लक्षात घेतलेलं की आपण मगाशी म्हटलं की वासना हे जन्माचं बीज आहे. असं एक बीज कोणतं आहे त्याच्यावर तो वृक्ष वाढणार आहे ना. तर वासनेचं बीज आहे, त्या वासनेच्या बीजातून आलेला तो वृक्ष आहे. त्यामुळे तो दुःखाचा वृक्ष आहे. मूळ जर वासना आहे तर त्या वासनेचा जो वृक्ष तयार होणार आहे ते दुःखाचंच वृक्ष तयार होणार आहे. बरं असं आहे की बीज लहान आहे, सूक्ष्म आहे, म्हणजे वासना सूक्ष्म आहे. ती वासना जमिनीच्या खाली म्हणजे गुप्त आहे. बीज जमिनीच्या खाली जातं, त्या वासना आपल्याला कळत नाही, गुप्त आहे, सूक्ष्म आहे. तिचं जे दृश्य रूप आहे म्हणजे जन्म, वासनेचं किंवा बीजाचं जे दृश्य रूप आहे, अंकुर पडतो आणि वृक्ष तयार होतो, तसं हे त्याचं जे दृश्य स्वरूप आहे, अंकुर आहे, ते म्हणजे काय आहे तर तो म्हणजे जन्म. आता हा अंकुर जसा जसा वाढत जातो तसं तसं दुःख प्रगट होतं. म्हणून त्याला म्हटलं आहे जन्म हा दुःखाचा वृक्ष आहे. जन्म हा दुःखरूपी वृक्ष आहे. आता संबंध समास होईपर्यंत आपण पण समर्थांच्या मताला नक्कीच म्हणू की हो बरोबर आहे, खरंच असं आहे. पण आत्ता मात्र आपण वाचता वाचता असे घाबरतो की असं का बरं, इतकं भयावह वर्णन का केलं आहे. पुढे ते म्हणतात जन्म शोकाचा सागर. समुद्राच्या रूपामध्ये दिले. सागर 12 महिने पाणी असतं आणि खारट पाणी असतं. आपलं जीवनसुद्धा दुःखरूपी सागर आहे. जीवनभर, आयुष्यभर 12 महिने सागराला पाणी, तसं हे माणसाचं जीवन आहे. जन्मापासून मरेपर्यंत त्याला दुःख आहेच. पुन्हा आपल्या मनाची तयारी करून घ्यायला लागणार आहे. अजूनही आपल्या मनाला पटत नाही की असं काय, सगळं नाही हो, दुःख आहेच, सुखाचे आनंदाचे क्षण असतात. पण समर्थ मात्र सांगतात जन्म दुःखरूपी वृक्ष, जन्म शोकाचा सागर. पुढे म्हणतात जन्म भयाचा डोंगर. माणसाला सतत भीती असते, म्हणजे आणि पुन्हा कशी डोंगराएवढी भीती असते, थोडी पण नसते. आणि म्हणून दैवी गुणसंपदा जेव्हा आपल्याला भगवंतांनी सांगितली तर पहिलं सांगितलं अभय, भीती वाटता कामा नये. पण माणसाचा विचार केला तर आपल्याला दिसतं की किती प्रयत्न करा भीती कमी होत नाही, सगळ्याचं भय असतं.
आणि भय म्हणजे तिच्या पाठोपाठ चिंता. भय आलं की चिंता येते आणि त्याने आपलं जीवन दुःखमयच होऊन जातं. जन्म भयाचा डोंगर, सारखी माणसाची भीती, सारखी वाढणारी चिंता आणि थोडी थोडकी नाही हो, डोंगरा एवढी, म्हणून त्यांनी भयाचा डोंगर म्हटलं. पुढे म्हटलं जन्म कर्माची आठणी. कर्माची आठणी, आटणं म्हणजे कर्म कमी होणं. त्या जन्माला आलं आहे ते काहीतरी वासना पूर्ण करायला आलं आहे किंवा आधीच्या जन्मामध्ये जी कर्म सगळी झालेली आहे त्या कर्माची आठवणी करायला आलं आहे. चांगलं वाईट कर्म काय असेल ते म्हणजे भोगून संपवायचं असतं ना. कर्म जे आहे ते भोगून संपवायचं. पाप केलं असेल तरी भोगून संपवायचं, पुण्य केलं असेल तरी ते भोगून संपवायचं. तर तसं ती संपवण्यासाठी आलेलं आहे. आठवणी करणं म्हणजे संपवणं. देहधारणा झाली की जीवाला हे सगळं करावं लागतं, कर्म संपवावं लागतं. मग आपण म्हणतो माझ्या आधीचं काहीतरी कर्माचं असेल असं आपण वर्णन करतो. त्या अर्थाने आपल्या लक्षात येईल की जन्म ही कर्माची आठवणी. जन्म पातकांची खाणी. पातकांची खाणी म्हणजे भगवंताची आठवण म्हणजे पुण्य आणि भगवंताचं विस्मरण म्हणजे पाप, असं साधारणपणानं आपल्याला पाप पुण्याचा शब्द वापरता येईल. आणि ते पातकांची खाणी म्हटलं आहे म्हणजे पातकच, खाणच पातकांची. म्हणजे ह्या जन्माला आल्यानंतर भगवंताचं विस्मरणच. भगवंताचं स्मरण म्हणजे पुण्य म्हणूया आणि भगवंताचं विस्मरण म्हणजे पाप म्हणूया. आणि जन्म ही पातकांची खाण म्हणजे पापच पाप म्हणजे भगवंताचं विस्मरण. म्हणजे जन्मानंतर हे ज्या दृश्य जगामध्ये जेव्हा तो जीव येतो त्यावेळेला तो असा की त्या दृश्य जगात अडकतो की भगवंताचं त्याला पूर्ण विस्मरण होतं. म्हणून त्याला म्हटलं आहे पातकांची खाणी. पुढे म्हणत आहे जन्म काळाची जाचणी. काळाचा जाच म्हणजे हा दृश्य जग जे आहे त्याच्यामध्ये सारखा बदल होत असतो. काळानुरूप किती कोटी गोष्टी बदल्या असतात. जुनं जातं, नवीन येतं, जुनं नाश पावतं, नवीन उदयाला येतं, असं सगळं सारखं घडत असतं. आणि म्हणून जन्म हा काळाचा जाच आहे असं त्यांनी म्हटलं आहे. आता पुन्हा तेच आहे आपलं होतं ना. मी नेहमी गमतीनं म्हणते की आपण ज्याला वेळ मिळाला आणि समजा कधीतरी जुने फोटो काढून बघितले तर आपल्याला 10 वर्षाचे, 20 वर्षाचे, 30 वर्षाचे असं 70-80 वर्षापर्यंतचे फोटो काढले चुकून तर आपण कोण होतीस तू, काय झालीस तू. हे काळामुळे आहे. काळ असा की इतकं परिवर्तन होतं सगळ्यामध्ये. दृश्य जगातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये काळाने परिवर्तन होतं. माणसात होतं, सगळ्या उर्वरित सगळ्या दृश्य विश्वामध्ये पण होतं. साधं आपण एखाद्या गावात जाऊन आलो आणि 5-10 वर्षांनी पुन्हा जर गेलो तर आपल्या काहीच खुणा तिथे नसतात की आपण काही खुणा ठरवल्याच मला आता आठवतच आहे मी येऊन गेलो ते का. कारण हे सगळं काळामुळे परिवर्तन होत असतं. जन्म कुविद्येचे फळ. कुविद्या म्हणजे अज्ञान. अज्ञानामुळे परत जन्म घ्यायला लागतो. प्रत्येक वेळेला आपल्याला वासनेमुळे जन्म घ्यायला लागतो, पापामुळे जन्म घ्यायला लागतो आहे, काहीतरी कर्म आपलं कर्माची पूर्ती करायची म्हणून जन्म घ्यायला लागतो आहे. आता म्हणतात अज्ञानामुळे जन्म घ्यावा लागतो आहे. म्हणजे खरी तर शिक्षाच आहे. अज्ञान आहे आणि अज्ञानामुळे जन्म घ्यावा लागतो आहे तर जन्म घेणं ही शिक्षाच आहे. अज्ञानामुळे वासना पण कमी होत नाहीत. त्यामुळे हा जो काही फेरा आहे येणं जाणं जन्म मरण तो काही चुकत नाही. पुन्हा पुन्हा येणं, पुन्हा पुन्हा जाणं, अज्ञान दूर होईपर्यंत हे फेरी काही चुकणार नाही. म्हणतात जन्म लोभाचे कमळ. कमळ का म्हटलं असेल आपल्याला लगेच लक्षात येईल. कमळामध्ये तो भुंगा अडकतो, लोभाने अडकतो. इतका लाकडाला पोखरण्याची ताकद असणारा भुंगा त्या कमळाच्या पाकळीला भोग पाडून बाहेर पडू शकत नाही. पण लोभ, तिथल्या सुगंधाच्या त्या लोभामध्ये तो अडकतो आणि विसरतोच आणि ते कधी कमळ मिटतं आणि आत जीव गुदमरून त्याला बाहेर येण्याचं भानही राहत नाही. हा जसा लोभ आहे तसा माणसाचा लोभाचं कमळ आहे म्हणून पुन्हा जन्म घ्यावा लागतो. या दृश्य जगामधल्या निरनिळ्या प्रकारच्या लोभामध्ये माणूस अडकतो. त्या पुण्य पापामध्ये अडकतो, त्या वासनेत अडकतो, त्या कर्मामध्ये अडकतो, त्याची परतफेड करावी लागते, पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि या जन्म मृत्यूच्या चक्रातून माणूस सुटत नाही. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की आपलं जन्म हे दुःखाचं कारण आहे. अगदी सुरुवातीला आपल्याला एक क्षणभर पटत नव्हतं. आता जसं जसं आपण विचार करतोय की पुन्हा येणे, पुन्हा जाणे आणि कशासाठी येणे जाणे, अज्ञान, वासना,
कर्माची देवाणघेवाण याच्यासाठी येणं जाणं, म्हणून जन्म हे दुःखाचं कारण आहे. पुढे म्हणतात जन्म भ्रांतीचे पडळ. पडळ म्हणजे पडदा, आणि भ्रांतीचा म्हणजे काय, तर जन्मापूर्वी, आपण आता पुढे वर्णन येणार आहे, जन्मापूर्वी ज्ञान असतं त्या जीवाला, आणि ते चांगलं ज्ञान स्वच्छ असतं. पण दृश्य जगात आला की लगेच मात्र ते ज्ञान संपतं, भगवंताचं विस्मरण होतं. कारण जन्मापूर्वी त्याला ती स्वस्वरूपाची भगवंताची जाणीव असते, पण जन्मानंतर या दृश्याच्या मोहात अडकतो आणि ती स्वस्वरूपाची जाणीव वगैरे सगळी नाहीशी होते. म्हणजे त्याच्यावर तो अज्ञानाचा पडळ म्हणजे अज्ञानाचा पडदा पडतो, आणि मग त्याला खरं काय, आपलं स्वरूप काय आहे, खरंच भगवंत म्हणजे नेमकं काय आहे, खरंच ज्ञान म्हणजे काय आहे, हे सगळं माहिती असतं, पण त्याचं त्याला विस्मरण होतं. त्या अज्ञानाच्या पडद्यामुळे तो विसरतो, म्हणजे हा तो भ्रम होतो. म्हणून ते म्हणतात जन्म भ्रांतीचे पडळ, गडबडतो, गोंधळतो, माहिती असूनसुद्धा तो भ्रमात अडकतो, आणि म्हणून त्या पडद्याच्या पलीकडे असणारं, माहिती असणारं ज्ञान त्याला कळतच नाही. जन्म जीवासी बंधन. पुढे म्हणतात की जन्मानंतर जीव हा जे देह धारण करून आलेला असतो, म्हणजे व्यक्त रूपात आलेला असतो, त्या व्यक्त असणाऱ्या त्या देहाला मर्यादा असते. त्याची आपल्याला म्हटलं जन्म जीवासी बंधन. बंधन म्हणजे काय, तर आत्मा जो आहे किंवा ते जे चैतन्य आहे त्याला काही मर्यादा नाही आहे, ते आहेच आहे. यापूर्वीसुद्धा कोणते कोणते देह घेऊन आपण आलो होतो तेव्हाही ते होतो, यानंतर पण कोणते कोणते देह घेऊन येणार आहोत तरी ते असणारच आहे. पण देह आला की त्याला बंधन आलं, आणि त्यामुळे त्या देहाला, त्या मर्यादांमध्ये, त्या जीवाला त्या देहाच्या मर्यादेमध्ये त्याला राहावं लागतं. म्हणजे ते जे चैतन्य आहे ते पण काय करतं, ह्या देहात आल्यामुळे त्याचं जे स्वातंत्र्य आहे ते गमावून बसतं, त्याला पण बंधनात जगावं लागतं. आणि असा देहामुळे, त्या देहाच्या बंधनामध्ये तो अडकतो, म्हणून त्याला म्हटलं आहे जन्मजीवासी बंधन. त्या जीवाला या जन्माच्या बंधनात अडकायला लागतं. जन्म मृत्यूशी कारण. जो जन्माला येतो त्याला मृत्यूला जायचंच आहे, त्यामुळे हे तर एक आहे की दुसरं असणारच, त्याला काही पर्यायच नाही. जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला मृत्यूला सामोरं जायचंच आहे, त्यामुळे जन्म हे मृत्यूचं कारण हे पण पटेल. जन्म हेची अकारण म्हणजे काय, हे सगळं दृश्य जग जे आहे ना ते खूप गुंतागुंतीचं आहे, म्हणजे अगदी मायावी आहे, फसवं आहे, आणि त्यामध्ये आपण तो जीव आसक्त झाला की त्याला विविध प्रकारच्या यातना भोगाव्या लागतात. त्यामुळे ते म्हणतात की या जन्माची खरंच आवश्यकता आहे का. आपण अकारण, जीव हा अकारण इथे आलेला असतो, या दृश्य जगामध्ये तो आसक्त होतो आणि त्याला यातना भोगाव्या लागतात. त्यामुळे अकारण तो इथे येत असतो. इथे काही चांगलं नाही आहे, काही कशासाठी इथे यायचं, परंतु तो जीव असा अकारण येतो, काही आवश्यकता नसताना येतो, म्हणून जन्म हेच कारण. जन्म घेणं, योग्य ध्येयाकडे वाटचाल केली नाही, भगवंताच्या कडे जायचं आहे ह्याच्यासाठी असणारे प्रयत्न नाही, कामना संपल्या नाहीत, वासना संपल्या नाहीत, हे हवं आहे ते हवं आहे, अशामध्ये अडकलो की त्या सगळ्याचं परतफेड करण्यासाठी यावं लागतं. म्हणून ते म्हणतात की हे अकारण आहे. हे जर आपण सगळं आधीच लक्षात घेतलं तर मग काहीच या दृश्य जगातल्या या गोष्टीमध्ये आसक्त राहणार नाही आपण, आणि खऱ्या अर्थाने पुन्हा येणे पुन्हा जाणे असं होणार नाही. जन्म सुखाचा विसर. खरं ह्या जीवाचं सुख काय आहे, या सुखाचा याला जीवाला विसरच पडला आहे. म्हणजे खरं तर जगात तो जातो सुख शोधायला आणि फसतो, म्हणून तो म्हणतो आहे की इथे येऊन सुख नाही, सुख नेमकं कुठं आहे ते माहितीच नाही आहे किंवा कळलेलंच नाही, म्हणून त्याला सुखाचा विसर पडला आहे. स्वतःजवळच आहे, बाहेर शोधायला त्याची आवश्यकताच नाही, स्वतःजवळच असणारं सुख त्याला कळत नाही आणि तो दुसरीकडे शोधायचा प्रयत्न करतो आणि फसतो. म्हणून ते म्हणतात की जन्म हा सुखाचा विसर आहे. खरं त्या भगवंताच्या ठिकाणीच सगळं सुख आहे, आनंद आहे, पण पुन्हा येतो इथे सुख आहे असं वाटतं आणि अडकतो, गडबडतो. पुढे म्हटलं जन्म चिंतेचे आगर. मग अशी आपण एकदा चिंतेचा, भयाचा विचार केला, तेव्हा चिंतेचा विचार केला होता. आता परत त्यांनी म्हटलं की हा जो आसक्तीत अडकलेला जीव आहे ना त्याला भय असतं, आणि भय असलं की चिंता म्हणजे काय, तर भीतीची कन्याच आहे. भय असलं की चिंता आहेच, चिंता असलं की भय आहे.
एकावर एक फ्रीच आहे. त्यामुळे भीती जन्मचिंतेचे आगर, तर ते बरोबरच आहे. चिंता वाटते, चिंतेचा आगरच म्हटलं, थोडी चिंता नाही, प्रचंड चिंता, प्रचंड काळजी असते. जन्माला आल्यापासून चिंता की आपली पाठ सोडत नाही. आणि हे वाचणं, ऐकणं सोपं आहे, पण आपण जर त्याचा विचार केला तर हो, आपण चिंताग्रस्त असतो सतत. प्रत्येक वेळेला ते कारण असतं असं नाही. म्हणजे मी नेहमी म्हणते आणि हा आपला अनुभव असतो, की आपण किती चिंता करतो, किती चिंता करतो. साधं जरी म्हणजे तुम्हाला मला अगदी पटेल, व्हॉट्सॲपवरती आपण लास्ट केव्हा बघितलं आहे फोन हे आपल्याला कळतं ना. पण हल्ली मुलांना ते सांगायचं असतं, म्हणून तिथलं त्यांनी ते टेक्निकली त्यांना माहिती असते, तिथली वेळ काढतात. पण आपल्यासारख्या आयांना किती चिंता असते, तर आपण सांगतो की अगं आम्ही तुम्हाला फोन नाही करणार, पण तिथलं ते टायमिंग काढू नका, म्हणजे आम्हाला कळतं की तुम्ही केव्हा फोन बघितला आहे. आता हे काय कशाचं आहे द्योतक? चिंतेचं. जन्म हा चिंतेचं आगर आहे. सगळ्या प्रकारच्या चिंता असतात माणसाला. आता खरं म्हणजे प्रत्येक जीवाला स्वतःची काळजी असते, स्वतःचं सगळं असतं. का आपण चिंता करतो? जरा जरी 2-5 मिनटं आपल्या माणसाला यायला थोडा उशीर झाला नेहमीपेक्षा, की आपल्या किती चिंता सुरू होतात. बरं, चिंता करायच्या म्हणजे तो काही चांगले विचार येतच नाही डोक्यामध्ये, भलतेच विचार येतात डोक्यात. म्हणून त्यांनी म्हटलं आहे, जन्म हे चिंतेचं आगर आहे. या इथे आलो की या चिंतेच्या आगारातच अडकतो. आसक्तीमध्ये, वासनेमध्ये जन्म झाल्यामुळे हे सगळं भीती, चिंता ह्या सगळ्या सुटतच नाहीत. पुढे म्हटलं, जन्म, वासना, विस्तार. स्वाभाविकच आहे, वासनेतून जन्म घेतलेला आहे. त्या जन्म घेताना ती वासना सूक्ष्म होती, कळली नव्हती. देहधारणेनंतर ती वासना वाढते. किती वाढते? प्रचंड विस्तार होतो. एकातून दुसरी, दुसऱ्यातून तिसरी, वासना संपतच नाही. एक पुरी झाली की दुसरी, अशा वासनेचा विस्तार होतो. म्हणून ते म्हणतात जन्म, वासना, विस्तार. जन्म जीवाची अवदसा. स्वस्वरूपापासून म्हणजे भगवंतापासून बाजूला नेणारी ही अवस्था आहे, म्हणून अवदसा म्हटलं आहे. जन्म होणं म्हणजेच त्या स्वरूपापासून, म्हणजेच आपल्या खऱ्या रूपापासून, म्हणजेच भगवंतापासून दूर होणं. अशी ती काय अवदसा आठवली असं आपण शब्द वापरतो ना. म्हणजे असं कसं चुकीचं वर्तन केलं, की जे आपल्याला खरं माहिती आहे, खरं आपलं स्वरूप काय आहे माहिती आहे, आणि ते आपण विसरून भलतीकडे कसे धावत गेलो. ती ही जन्माची जन्म ही जीवाची अवदसा आहे. जन्म कल्पनेचा ठसा. कल्पनेचा ठसा म्हणजे काय? तर आपली कल्पना काय? मी म्हणजे देह आहे. मी, माझी ओळख काय? तर मी म्हणजे ह्या देहाबद्दल बोलते. मी देह आहे, ही जी सूक्ष्म कल्पना आहे ती माणसाला पुन्हा जन्माला घालते. देहधारणा झाली की ती देहबुद्धी आणखीन घट्ट होते. म्हणून त्याला कल्पनेचा ठसा म्हटलं आहे, की खरं व्हायला काय पाहिजे, की ज्ञानाने, बुद्धीने मी म्हणजे देह नाही असं व्हायला पाहिजे. पण तसं न घडता जन्माबरोबर मी म्हणजे देह ही धारणा इतकी घट्ट होते, की तो कल्पनेचा ठसा पक्का उमटतो, की त्या देह, मी म्हणजे देह नाही हे कळण्याऐवजी मी म्हणजे देहच कसा, हे ह्या जन्माला आल्यावर आणखीन पक्का ठसा त्याचा होतो. जन्म लांबेचा वळसा. लांबेचा वळसा म्हणजे हे माझं आहे, ते माझं आहे, हे जे काही ममत्व आहे ना, वस्तूंमध्ये, व्यक्तींमध्ये, म्हणजे माणसांमध्ये सगळीकडे माझं माझं म्हणून आपण जे करतो, तर ती एखादी डाकीण जशी एखाद्याला झपाटते, त्या डाकिणीचं ह्या जन्माला त्यांनी उपमा दिली आहे. ती जशी, ती डाकीण म्हणजे जिवंत असताना तर ती सोडत नाही, पण मेल्यावर पण ती सोडत नाही. तसं म्हणे हे आहे, की मी आणि माझं ही जी काही वृत्ती आहे, माझं माझं माझं, ह्या वृत्तीमुळे तो जीव इतका झपाटतो की त्या मी माझ्या ह्याच्यातून तो बाहेरच पडत नाही. त्या संस्कृत सुभाषित आहे, अशनम मे वसनम मे जाया मे बंधुवर्ग मे, सगळं माझं. हे माझं, ते माझं, ते माझं, पत्नी माझी, भावंडं माझी, सगळं माझं. असं मे मे कुर्वाणम, असं माझं माझं म्हणणारे कालवृको हंती पुरुषाज. म्हणजे काळ कधीतरी ह्या सगळ्यातून आपल्याला घेऊन जातोच ना. त्यामुळे काळ सगळं माझं माझं जे काही म्हणतो ते इथेच सोडून जायचं आहे आपल्याला सांगतोय. आता हे सगळं आपल्याला माहिती आहे, पण तरी देखील प्रत्यक्ष आपण मात्र त्या मी आणि माझ्यामध्ये अडकतो.
प्राण कंठाशी आलेले असतात. प्राण जाता जात नाहीत. मग आपण काय, हा भेटला का, तो भेटला का, इथे जीव अडकला असेल का, तिथे जीव अडकला, म्हणजे काय, तर हे माझं 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 म्हणून जे आपण केलेलं असतं आयुष्यभर, ते पुन्हा जन्माला यायला कारण होतं. म्हणून त्यांनी म्हटलं, जन्मला आंबेचा वळसा, पुन्हा वळसा करून पुन्हा जन्माला, कारण ती डाकीन मेल्यावर पण सोडत नाही ना, पुन्हा यायला लावते. त्यामुळे किती जरी केलं तरी मी माझं माझं म्हणणाऱ्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागतो. जन्म मायेचे मैंदावे. मैंदावे म्हणजे कट करणं, कट्टकारस्थान म्हणतो ना आपण, तसं काहीतरी खोटं नाटक करायचं, कारस्थान करायचं. हे दृश्य जग खरं आहे, मोह आहे, खरं वाटतं, माहिती आहे आपल्याला, या दृष्टम तद्नष्टम, तरी देखील हे दृश्य जग खरं वाटतं. ही माया, ही सगळी निर्माण झालेली आहे, ती देहबुद्धी त्या मायेमध्ये आपल्याला अडकवते आणि माणूस आपण फसतो. म्हणून ते म्हटलं आहे की हे सगळं मायेचं कटकारस्थान आहे. आपल्याला बरोबर त्या मायेमध्ये ती गुरफटून टाकते, अडकवून टाकते. देहबुद्धी ही अशी का गुरफटते, कारण ते मायेचं कटकारस्थान आहे. दृश्य जगाचं हे कटकारस्थान असं आहे की पुन्हा जन्म घ्यायला भाग पाडतं. जन्म क्रोधाचे विरावे, हे तर आहेच. काय काय कारणाने जन्म घ्यावा लागतो, ती सगळी कारणं बारीक बारीक समर्थाने वर्णन केले. त्यामुळे आपल्याला गीतेमध्ये क्रोधात भवती संवास, संवास भवती विभ्रमा, स्मृतिवंशात बुद्धिनाश, बुद्धिनाशात विनश्यते. क्रोध असला की नाशच होणार. आणि त्या क्रोधाचा हे करतायत की, आणि बरं तो क्रोध कोणाला सुटला नाही बरं का. लहान मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना राग येतोच. म्हणून तरी म्हटलं, जन्म हे रागाचं वीरपण आहे, सुटतच नाही. पुन्हा जन्म, पुन्हा तो राग, त्या रागादी होणारा, रागाच्या भरात होणारा कर्म ते विनाशाकडे जाणार असतं. आत्ता आपण पाहिलं तसं की रागामुळेच असा मोह निर्माण होतो आणि त्याच्यातूनच एक 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 असे सगळे षड्रिपू जे आहेत ते सगळे त्याच्यातूनच निर्माण होतात. परिणामी आपला नाश होतो आणि तो राग स्वाभाविकच जन्माला कारण होतो. जन्म मोक्षाचे आडवे. आता एवढी कारणं आपण पाहिली, तर त्या मोक्षाला तो जन्मच आडवा आला आहे ना. एक तर अज्ञान, त्यामुळे दृश्य जगामध्ये जी काही आसक्ती आहे ती अज्ञानामुळे येते. अज्ञानामुळे जीव जन्माला येतो आहे. आत्मबुद्धीचं विस्मरण झालेलं आहे, ती पूर्ण लयाला गेलेली आहे, भगवंत वगैरे काही आठवतच नाही आहे. आणि त्यामुळे हे सगळं मोक्षापासून जीव दूरच गेलेला आहे. म्हणून पुन्हा जन्म घ्यावा लागतो, पुन्हा जन्म घ्यावा लागतो. जन्म जीवाचे मीपण, म्हणजे जन्माला आला तोच अज्ञानातून, तोच अविद्येतून, आणि पुन्हा आसक्ती आहे, देहबुद्धी आहे, म्हणजे मीपणा आहे, मी देह आहे, ही भावना आहे, हे सगळंच एक आहे. किंवा अहंकार जागृत झालेला आहे. हे सगळ्याचं कारण काय आहे, हे सगळं मिळतं. अज्ञान आहे, काय सगळे षड्रिपू जोडलेले आहेत, अज्ञान आहे, अहंकार आहे, सगळं आहे. पण दुसऱ्या बाजूला भगवंताचं विस्मरण आहे. मग काय होणार. त्यामुळे जन्म जीवाचे मीपण, सगळा परत 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 जन्म घ्यावा लागतोच आहे. जन्म विषयाची आवडी. इंद्रियांना जे सुखाचं वाटतं ते आवडायला लागतं माणसाला. त्यामुळे स्वाभाविकच आहे, इतक्या दृश्य जगामध्ये मोहात टाकणाऱ्या गोष्टी आहेत की विषयांची आवडी निर्माण होते. ती विषय एकातून एक आणखीन वाढतात सुद्धा. मला आपलं गमतीनं वाटतं, साध्या आपण खाद्यपदार्थांचा विचार जरी केला ना, तरी आपल्याला इंद्रियांना सुख मिळण्यासाठी, समजा अगदी रसना म्हटलं, त्या रसनेच्या सुखाच्या ज्या कल्पना आहेत, आनंदाच्या कल्पना आहेत, त्याच्यासाठीचे जे पदार्थ आहेत, ते गेल्या 50-60 वर्षाची तुलना केली तर आपल्याला सुद्धा किती माणसांनी त्या एका रसनेपायी काय 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 बनवलं, काय 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 निर्माण केलं. कारण ही विषयाची आवड. माणसाला ह्या सगळ्या पंच ज्ञानेंद्रिय जे आहेत ना, त्यांना इतके वेगळे 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 विषय हवे असतात आणि त्या विषयांची आवड निर्माण होते. जन्म विषयांच्या आवडीतून आलेला आहे. जन्माला आला की तो या असा दृश्य जगातल्या इंद्रिय जिथे जिथे जात आहेत तिथे तिथे त्यांना तृप्ती नाही आहे, ते पुरवायला त्या विषयांना, विषयांची आवड त्या इंद्रियांसाठी द्यायला तो बसलेलाच आहे आणि ते न संपणार आहे असं आपल्या लक्षात येतं. जन्म दुराशेची बेडी. आता जसं वासना तृप्त होत नाही म्हटलं, तसं या वासनेच्या बंधनामध्ये जीव बांधला जातो. कधीच तो तृप्त होत नाही. आता बास असं त्या क्षणाला वाटतं की पुन्हा सुरू. त्यामुळे वासनेचं जे बंधन आहे, त्या वासनेच्या बंधनामध्ये
जीव बेडीसारखा अडकतो. हातात बेडी बांधलेली असेल कसं तर नाहीच दुसरीकडे जाता येत, तसा विषयांमध्ये अडकतो जीव. वासना संपतच नाहीत, पुन्हा पुन्हा येत राहतात एकातून दुसरी, आणि या वासनेच्या बंधनामध्ये बेडीसारखा तो अडकतो. जन्मकाळाची काकडी. काकडी किती सहजपणानं खाता येते ना, तसा हा काळ आपल्या शरीराला खाऊन टाकतो, काळ भक्षण करून टाकतो. आता याचा अर्थ पण आपल्याला लावायला पाहिजे. आपल्या मनात येतो बघा विचार. आता आपण ज्या वयाच्या आहोत आपण म्हणतो हे आधीच करायला हवं होतं नाही, आपण तेव्हा काय केलं, कोणत्या योगाचाच वेळ वाया गेला. बऱ्याच असं होतं की आपण या जीवनग्रंथांचा, सद्ग्रंथांचा, गीतेचा अभ्यास करतो. आत्ता जी मंडळी 40शीत 50शीत असतात त्या मंडळीला आपण ते सांगायला जाण्याची हिंमत करत नाही. पण आपल्या मनात असं येतं की अरे आपण पण त्यावेळेला ना वेळ वाया घालवला, चुकलंच आपलं, पण आपल्याला पण कोणी सांगितलं नव्हतं. अशा या चक्रामध्ये आपण अडकतो. आपल्याला कोणी सांगितलं नाही, आपण ते केलं नाही, आपला वेळ वाया गेला. ही जन्म हा काळाच्या काकडीत केव्हा तो वेळ जातो वाया कळतच नाही. वर्षोनिवर्ष अशी पटकन संपून जातात, आणि जे करायला हवं ते त्या कालावधीमध्ये आपण केलेलंच नसतं. ह्याची बोच लागते, पण त्याला उशीर झालेला असतो. कारण हा जन्म जो आहे तो असाच आहे, पटकन त्याचा काळ निघून जातो. बरं, विषय वासनामध्ये, दृश्य जगामध्ये असा अडकतो, तिथे मात्र किती वेळ. गमतीनं आपण नेहमीच म्हणतो की नाटक सेवेचे 3 तास काहीच वाटलं नाही, 3 तास प्रवचन. कालच आमच्या शिवतारगाईच्या ह्याच्यात विषय चालला होता की हल्ली विद्यार्थ्यांना 30 मिनिटापेक्षा जास्तसुद्धा बसवत नाही. बरं, एखादा विषय चाललेला आहे तर 30 मिनटंसुद्धा मुलं निचळ बसू शकत नाहीत. काहीतरी हातपाय पसरतील, हलवतील, बाथरूमला ते जातो म्हणतील, पण हालचाल करतीलच. त्यांना एका जागी अर्धा ताससुद्धा आपल्याला. आता ही चूक आपण लक्षात घ्यायचं की अरे मुलं बसत नाहीत म्हणजे मुलं बसतील असं काहीतरी आपण विशेष त्याला दिलं पाहिजे, म्हणजे बसतील. आपल्या बाजूने विचार करायचा तर आपण करतो, पण प्रत्यक्ष असं लक्षात येतं की ह्या सगळ्या दृश्य जगातल्या या सगळ्या वासनांमध्ये आणि ह्याच्यामध्ये आपण असे अडकलेले आहोत की आपल्याला हा कालावधी कशामध्ये वाया जातो आहे आणि तो चुकीच्या ठिकाणी वाया जातो आहे कळतच नाही. अशा सगळ्या गोष्टी घडतात. जन्म हाची विषमकाळ. विषमकाळ म्हणजे भगवंतासाठी असेल तर तो चांगला काळ, आणि भगवंताचं विस्मरण म्हणजे विषमकाळ, वाईट काळ, असा त्याचा अर्थ. मग आता जीवाच्या जन्मानंतर ह्या जेव्हा दृश्य जगामध्ये आपण येतो किंवा या दृश्य जगाच्या मोहात अडकतो, म्हणजे हा विषमकाळ. जर हे सगळं दृश्य जग नाशिवंत आहे हे समजून आपण खऱ्या अर्थाने या अदृश्य न दिसणाऱ्या अव्यक्त सूक्ष्म अशा याचे आत्म्याचाच विचार करणार असलो, भगवंताचा विचार करणार असलो तर गोष्ट वेगळी, पण तसं घडत नाही. म्हणून त्यामुळे जन्म हा विषमकाळ. भगवंताच्या विस्मरणामध्ये काळ जातो आपला, म्हणून विषमकाळ. जन्म हेची वोखटी वेळ. वोखटी वेळ म्हटलंय. वोखटी वेळ म्हणजे आता कुठल्या वेळी जन्म होवो किंवा जन्म हा अतिकुशल काय त्याला नरकपतन हो, काही जरी असं तरी विषय सुखात अडकल्यामुळेच ते दुःख भोगावं लागलेलं असतं ना. त्यामुळे दुःखासाठी किंवा आत्मबुद्धी दूर गेल्यामुळे, देहबुद्धीच अधिक असल्यामुळे स्वर्गातून नरकात पडल्यासारखं जन्म ह्याची ओखटी वेळ म्हटलं. म्हणजे जणू काही चांगल्या ठिकाणून वाईटाकडे पुन्हा जन्म घ्यावा लागला, म्हणजे स्वर्गात होता पुन्हा खाली नरकात यावं लागलं. किंवा आपण जे म्हणतो की जेव्हा आपलं काय पुण्यकर्म संपतं तेव्हा पुन्हा आपल्याला जन्म घ्यावा लागतो, तशी ही मोखटी वेळ आपल्यावर येते. असं सगळं पहिल्या 10 ओव्यांमध्ये समर्थाने वर्णन केलेलं आहे. या 10 ओव्यांच्यावरून आपल्या लक्षात आलं की जन्म घेणं म्हणजे पहिली सुरुवात जी आपण म्हटली की खरं म्हणजे जन्माला येणं म्हणजे चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. आणि आता समर्थाचे 10 ओव्यांमधून आपल्याला जवळजवळ 30 त्यांनी जन्म दुःखाच्या गोष्टी आपल्याला सांगितल्या. त्या सगळ्या आपण ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटलं की खरं आहे बाबा, जन्म काय आपण चांगल्यासाठी आलेलो नाही तिथे. बरं, आता झालं ते झालं. म्हणजे पहिल्या 10 ओव्यांनंतर आपल्या असं लक्षात येईल की झालं ते झालं, आलो ना आता आपण. पण आता आपण आलो आहोत तर आता पुन्हा या चक्रात अडकणार नाही, ह्यासाठी काय करता येईल याचा विचार, तर त्याचा पण समर्थाने विचार केला आहे. पण तत्पूर्वी
आपण खऱ्या बहुतांशी सगळ्या स्त्रियाच आहोत. त्यामुळे आपल्याला सगळ्या या जन्माच्या वेळीच्या ज्या काही गोष्टी असतात त्या तशा बऱ्यापैकी माहिती असतात. तरी देखील समर्थांनी आता जवळजवळ 11 ते 28 ओव्यांमध्ये या सगळ्या देहाचं वर्णन केलं आहे. आणि पुढे सगळं जन्माचं वर्णन केलं. दोन्हीही जी वर्णनं आहेत ती वर्णनं खरोखरच अशी घृणा निर्माण केलेली आहे, देहाबद्दल घृणा निर्माण करणारी आहेत असं आपल्याला दिसेल. शरीराची कशी किळस की हा शरीर म्हणजे काय आहे? आपण हा वरचा सगळा डोलारा चांगला ठेवण्याचा प्रयत्न पुष्कळ करू, पण आत काय आहे? ते म्हणतायत 11 ते 28 ओव्यांमध्ये देहाला अपवित्र कसा आहे देह, त्याचं वर्णन समर्थांनी केलं आहे. थोडंसं नुसतं सांगून पडेल, त्याच्या काही प्रत्येक ओवीत जायचं कारण नाही आहे. ह्या ते म्हणतात की स्त्रियांच्या विटाळापासून हा तयार झाला आहे. म्हणजे मुळातच जी गोष्ट घाणीतूनच तयार झालेली आहे ते पवित्र कसं असेल? विटाळाचा पुतळा असंच त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि मग अशी जी वाईटच गोष्ट आहे, विटाळांचाच पुतळा आहे, त्याला किती निर्मळ बनवण्याचा प्रयत्न केला तरी तो कसा होणार? तर्काच्या दृष्टीने विचार केला तर बरोबर आहे. मुळातच घाण आहे, त्या घाणीचं तुम्ही निर्मळ कसं करणार आहात? त्यामुळे ज हा देह हा अपवित्र आहे असं ते स्पष्ट सांगतात. वरवर सगळं जरी कितीही आकर्षक दिसलं तरी आतमध्ये सगळं घाणीचं पोतळ आहे. देहाला वरून किती तुम्ही सजवलंत, किती धुतलंत, अगदी रोजच्या रोज दिवसातनं 2दा सुद्धा आंघोळ केली तरीसुद्धा आतमध्ये ते सगळं दुर्गंधीचं भांडणार आहे असं सांगतात. ते आतलं शरीर कसंही स्वच्छ होणारच नाही, वरनं कितीही जरी स्नान केलं तरी. देह कसा म्हणजे तयार कसा केला असेल असा विचार केला तर म्हणे एक हाडांचा सापळा, त्या हाडांच्या सापळ्यामध्ये शिरा आणि नाड्या गुंडाळल्या, प्रत्येक सांध्यामध्ये चरबी मांस धरून फुगवला, रक्त भरलं, अनेक रोग अनेक दुःख ती भरली, ती सगळी वस्तीला तिथे आहेत, असा तो देह तयार झाला आहे. असं जरा आपण आणि देह असं वेगळं बघूया म्हणजे मग आपल्याला कळेल की समर्थ वर्णन करतात म्हणजे काय. तर असा सगळा हा घाणीतून तयार झालेला देह आहे. आत बाहेर लडबडलेला आहे. ते जे काही हाडांच्या सापळ्याच्या सहाय्यानं तयार झालेली गोष्ट आहे ती अशी लडबडलेली आहे, घाणेरडी आहे, नरकाने भरलेली. त्याच्यामध्ये मूत्र जंत किडे अशी सगळी घाण भरलेली आहे. अगदी डोकं हे सगळ्यात श्रेष्ठ जरी आपण म्हटलं तरीही या सगळ्या याच्यातून विचार केला तर डोळ्यामधून चिपळं येत आहेत, कानामधून घाण निघते, नाकामधून शिंबून निघते, तोंडामधून लाळ येते, असं सगळीकडून घाणीचाच एकंदर सगळा प्रकार आहे. कधी म्हणतो आपण मुखकमल समर्थ वर्णन करतात तरी देखील ते मुखकमल काही नाही आहे. तर त्याच्यातून आत विचार केला तर सगळं पोटामध्ये तर काही बघायलाच नको, विष्ठेने भरलेलं आहे. म्हणजे आपण तुलना करतो गोमातेचं काय आहे, गोमाता खाते काय आणि देते काय आणि आम्ही खातो काय आणि त्याचं होतं काय, असा विचार केला तर आपल्याला कळतं सगळं विष्ठेनं भरलेलं आहे. बरं जे खातो त्याचं असं मूत्र आणि विष्ठाच तयार होते. बरं कुणीही, राजा असो, रंक असो, गरीब असो, श्रीमंत असो, सगळ्यांच्या बाबतीत हेच म्हटलं जातं. असं सगळं वर्णन केलं. एकंदर देहाचा जो की आतला विषय आहे तो काही असा छान नाही आहे, घृणास्पदच आहे, वाईटच आहे. त्याला चांगलं ठेवण्याचा आपला आटोकाट प्रयत्न असतो. ते तो आपण प्रयत्न करतो. पुढल्या 29 पासून 45व्या ओवीपर्यंत गर्भामध्ये म्हणजे आईच्या पोटामध्ये त्या जीवाचा तो जो काही अंकुर थोडे तिथपासून 9 महिन्यामध्ये काय हाल होतात त्याचं वर्णन केलं आहे. अनुभव घेणाऱ्या स्त्रीला सुद्धा हे कळणार नाही इतकं वर्णन समर्थाने केलं आहे. त्याच्याही सगळ्या ओव्यांमध्ये आपल्याला शिरायची आवश्यकता नाही, पण आपल्याला खरंच आश्चर्य वाटतं की कसं काय समर्थानं एवढ्या सगळ्या गोष्टी कशा काय लक्षात आल्या असेल, इतकं बारकाईनं वर्णन कसं केलं असेल. ते म्हणतात त्या गर्भामध्ये त्या जीवाचे किती हाल होतात. म्हणे देहरूपी तुरुंग असतो तो, आईच्या गर्भामध्ये तो जीव जो आहे तो तुरुंगात असल्यासारखा असतो. 9 महिने तो तिथे यातना सहन करतो. तो जीव 9 महिने त्या तुरुंगातल्यासारख्या यातनेत असतो. काय असतं तिथे? हवा नाही म्हणजे वायू नाही, देहाची जी त्या 9 द्वारं आहेत, 2 हे आहेत, 2
नाक आहे, 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, तोंड आहे, गुदा आहे, उपस्थ आहे, हे सगळे बंद असतात. त्याचे शरीर तयार झालेलं असतं. त्याच्या ती सगळी इंद्रिय म्हणजे ती सगळी द्वारं काही ओपन झालेली असतात. त्यामुळे ती काही कार्य करू शकत नाहीत. त्यामुळे तो जो गर्भाशयातला गोळा असतो त्याला वायू नाही. मग काय होतं, तर आईच्या पोटामध्ये जे काही विष्ठा आहे, त्या विष्ठेतलं पाणी पाझरतं. जठराग्नीच्यामुळे ते पाणी अगदी उकळतं. इतकी उष्णता वाढते की त्याच्यामध्ये गर्भाचं मांस आणि हाडं उकडून निघतात. कसं शरीर तयार होतं त्याचं वर्णन ते करतात की पोटामध्ये आईच्या गर्भामध्ये त्या जठराग्नीच्या द्वारा ते जे जीव तयार होतो, त्याचं मांस तयार होतं, त्याची हाडं तयार होतात. त्या उष्णतेमध्ये तो जीव काय काय सहन करत असेल. त्या गर्भाला कातडी येते, नाहीतर तो मांसाचा गोळाच असतो. बरं तो असतो तो असा एका खोलीमध्ये असतो, म्हणजे एखादी पिशवी असावी, पातळ वेष्टनाची पिशवी, तसा तो असतो. त्यात तो थोडीशी हालचाल करायला लागतो आणि त्याला आपण आपल्या भाषेमध्ये आईला डोहायला लागले असं म्हणतो. त्या आईनं काही चुकीचं खाल्लं, म्हणजे तिखट खाल्लं, मसालेदार खाल्लं, तर त्याचा जो काही त्याचा दाह होतो, त्यांनी त्याचं अंग होरपळायला लागतं. हे सगळं तो बिचारा जीव सहन करतोय. आता गर्भ म्हणजे काय, तर आत्ता म्हटलं तसं की चांबड्यात गुंडाळलेलं असं एक गाठोडं. सगळं त्या विष्ठेचंच पोतळं पोटामध्ये आहे, त्या विष्ठेच्या पोतळीतच आहे. गर्भाच्या नाळीमधून म्हणजे त्या पेंबीच्या नळीमधून त्याला तो रस पुरवला जातो, त्याच्यावर त्याची वाढ होत असते. त्या जगण्याला जे काही रस लागतो तो तिथून मिळतो. पण कधी राहावं लागतं मल, मूत्र, पित्त या सगळ्यामध्ये. नाकातोंडातून जंतू बाहेर पडत आहेत. त्या गर्भाचा जीव हा असा सगळ्यामधून घाबरा झालेला असतो. 9 महिने तसा त्याला राहायचं असतं कैदखान्यात आणि अशा सगळ्या घाणीमध्ये अतिशय अडचण सापडलेला हा जीव असतो. समर्थ वर्णन करतात की त्या 9 महिन्यातल्या या घाणीमध्ये राहत असताना तो जीव देवाला विनवतो. काय म्हणतो, सोडवी येथून आता. अरे बाबा मला ह्याच्यातून सोडव. म्हणजे त्याला त्या गर्भामधल्या त्या जीवाला या यातनांमध्ये राहत असताना भगवंताचं स्मरण असतं, असं आपल्याला समर्थात आठवण करून देतात. पुढे काय होतं, हा देवाला प्रार्थना करतो. हा जीव जेव्हा असा संकटात असतो तेव्हा देवाला प्रार्थना करतो, देवा सोडविसी येथून तरी मी स्वहित करीन. या इथून जर मला तू सोडवलंस ना तर मी माझं कल्याण करून घेईन. गर्भवास हा चुकवीन पुन्हा न येथे. मी काय करीन, पुन्हा या असल्या याच्यात अडकणार नाही. इतका तो घाणीत असतो, इतका तो संकटात असतो, इतका तो यातनेत असतो, इतका तो कैदखान्यात असतो की तेव्हा तो भगवंताला प्रार्थना करतो की या संकटातून मला वाचव, या कैदखान्यातून मला सोडव, मी पुन्हा या कैदखान्यात येणार नाही, माझ्या हिताचं काय ते मी करेन. तुला कधीही भगवंता तुझं विस्मरण होऊ देणार नाही, आता पुन्हा या चक्रामध्ये मी येणार नाही, अशी प्रार्थना तो भगवंताला करतो. म्हणजे गर्भाशयातल्या त्रासामुळे जीव हे म्हणतो तेव्हा त्याला भगवंताचं स्मरण असतं, असा त्याचा अर्थ. मग जन्मवेळ येते, आईला वेदना व्हायला लागतात. पोराच्या त्या नाकातोंडात वरती ते मांसाचा पडदा असल्यामुळे तो काय करतो, तर टाळूच्या छिद्रातून तो श्वास घ्यायचा प्रयत्न करतो. आणि ही जी वेळ आहे ही फार धोक्याची असते. म्हणजे प्रसूत होण्याची वेळ जी आहे ते योग्य मार्गाने सगळं झालं तर ठीकच आहे, नाहीतर अनंत गोष्टी घडतात. त्याचंही समर्थ काय काय घडू शकतं याचे अंदाज वर्णन करतात. समर्थ म्हणतात की हे जे टाळूचं छिद्र आहे इथून त्याला थोडा थोडा श्वास मिळतो, पण हे पण बंद झालं तर मात्र तो जीव घाबरावतो की आता काय करायचं. इतका तळमळतो, इतका घाबरावतो, इकडे तिकडे हालायला लागतो. त्याचा श्वास कोंडतो, कसा विसवायला लागतो, कसं बाहेर पडावं हे त्या जीवाला कळत नाही. चूक कळलेली आहे पण आता त्याचा उपयोग नाही आहे, पुन्हा अडकणार नाही असं तो भगवंताला सांगतो आहे. ही जी काही बाहेर येण्यासाठी धडपड चाललेली आहे, आपल्या भाषेमध्ये आपण त्याला वेगवेगळं म्हणतो की आडवं आलाय म्हणतो, किंवा काय आत्ताच्या भाषेत सिझरिंग करायला लागेल म्हणतो वगैरे वगैरे. मग ते कापून काढलं जातं. या सगळ्यामध्ये काही गोष्टी घडतात, काही बरं वाईट घडतं, बाळाचं घडतं किंवा आईचं घडतं. म्हणून हे सगळं जे की आहे हे सगळं म्हटलं तर नुकसानच आहे. स्वतःच्या जीवाचं नुकसान किंवा आईच्या जीवाचं नुकसान किंवा 9 महिने हा सगळा त्रास सहन करणं, एकंदर जन्मदुःख
निरूपण करतात समर्थ, तर ते म्हणतात सगळीकडून हा त्रासच आहे. कुठेच काही आपल्याला दिसत नाही आहे आनंदाचा सुखाचा क्षण. पण पण समजा काही पूर्वपुण्याई असेल, 44व्या ओळीमध्ये समर्थ सांगतायत की जर का काही पूर्वपुण्याई असेल तर या जीवाला रस्ता मिळतो, योनीतून तो मार्ग मिळतो आणि अगदी ह्या अशा अरुंद असणाऱ्या मार्गातून पण त्याला ओढून काढलं जातं. तिथे समजा काही दुखापत वगैरे काही घडलं नाही, नीटपणे झालं, तर मात्र खरं म्हणजे हे सगळं भयावहच आहे. हा जन्म होणं, ह्या ज्या यातना आहेत, ह्या सगळा जो काही विचार आहे तो इतका भयावह आहे की ह्याच्यात पुन्हा अडकायला नको असं त्यावेळेला तो जीव म्हणतो आणि भगवंताची प्रार्थना करतो. समर्थाने जे वर्णन केलेलं आहे हे कितीही विज्ञान पुढं गेलं आहे तरीही जसंच्या तसं आपण अनुभवतो. अनेकदा हा अनुभव आपण घेतो. आपण नुसते विवंचनेत बाहेर बसलेलो असतो, तो आतल्या बाळाचा आवाज येईपर्यंत जीवात जीव आपला नसतो, कारण या सगळ्या यातनेतून त्या जीवाला जावं लागतं. हे सगळं जे काही वर्णन आहे ते आपल्याला माहितीच आहे. पण समर्थांसारख्या संतांनी इतक्या बारकाईने ते करावं आणि आपल्याला हे जाणवून द्यावं की अरे खरंच पुन्हा ह्या सगळ्या ह्याच्यातून यायचं नसेल तर आपलं जे मार्ग आहे त्या मार्गानेच आपण गेलं पाहिजे. आणि तो मार्ग कोणता ते समर्थ पुढे सांगणार असेल. शेवटच्या 46 ते 50 या 5-6 ओव्यांमध्ये ही जी काही आपण देहाची आता अवस्था पाहिली, त्या देहाच्या हे झालं सगळं. शरीराचं काय झालं, तो तयार कसा झाला, तो बाहेर येण्यासाठी काय धडपड झाली आहे, कसं सगळं दुःखच आहे. पण त्या जीवाच्या अंतर्यामी पण काही चाललेलं असतं. त्या अंतर्यामी काय चाललेलं आहे ते पण समर्थ वर्णन करत आहेत. शेवटच्या 5 वेळामध्ये ते सांगतायत की ही जी काही अवस्था आहे त्या अवस्थेचं, ही अवस्था इंद्रियांच्या पलीकडलं जे ज्ञान आहे, खरं म्हणजे हे काही सामान्य तुम्हाला न कळणार आहे का खरंच या आतमध्ये ह्याच्या काय चाललेलं असेल, जीवाच्या आत काय झालं. तो जीव, तो अंकुर एवढासा, त्याच्यातून ते सगळं तयार झालं आहे, शरीर तयार झालं आहे आणि आता ते जन्माला आलं आहे. पण याच्या आत काय चाललेलं आहे याचा विचार सामान्य तुम्ही आम्ही नाही करू शकत, संत करू शकतात. समर्थ सांगतायत की ही जी काही जन्माला येण्याची बाळाची धडपड चाललेली असते ना, या धडपडीच्या अखेरच्या क्षणी म्हणजे आता जन्माला आला त्यावेळेला त्याला भगवंताचा विसर होतो. म्हणजे जेव्हा तो यातना सहन करत असतो त्याला भगवंताचं स्मरण असतं. तो म्हणतो मला यातनेतून सोडो, मी माझ्या हिताचं आता करेन. आणि आता मात्र तो दृश्य जगात एंट्री मारतो, मात्र त्याला विस्मरण होतं. गर्भात प्रार्थना केलेली असते सोडवी येथून आता, ते सगळं विसरतो. म्हणजे गर्भात असताना सोहम, भगवंता आणि मी एकच आहोत. भगवंता मी ईश्वर आहे, तुझाच अंश आहे असं भान असतं. म्हणजे त्या जीवाला आत्मबुद्धी म्हणजे काय आहे ते लक्षात असतं, कळत असतं. स्वस्वरूप म्हणजे काय याची जाणीव असते. पण जन्माला येतो, बाहेर येतो मात्र कोहम, मी कोण आहे, हे सगळं दृश्य जग आहे ना, त्यामुळे तो देहबुद्धीत परत येतो आणि स्वस्वरूप, ईश्वर, भगवंत हे सगळं विसरून जातो. म्हणजे इतक्या गर्भवासामध्ये यातना सहन केलेल्या असतात, जन्माला येता क्षणी त्या यातना तो विसरतो, सगळं दुःख विसरतो. मोठ्या कष्टानं खरं म्हणजे बाहेर आलेला असतो, तरीही बाहेर पडल्यावर त्या सगळ्या यातना तो विसरतो. काही पूर्वीचं स्मरण राहत नाही. हे जे की आहे हे अज्ञानाचं आवरण आहे. असं इतकं कसं विस्मरण होतं, तर अज्ञानामुळे विस्मरण होतं. देह वाढायला लागतो, सुखदुःखाचे हेरकावे येतात, शरीर सगळं या दृश्य जगामध्ये मायेमध्ये अडकतं, देहबुद्धीने व्यापून लागतं आणि मग खऱ्या अर्थाने काय होतं तर पुन्हा एकदा या गर्भवासामधल्या मधून यातनातून सुटण्यासाठी काय करायला हवं याचा अभ्यास करावासा वाटतो. भगवंताला शरण जाण्याखेरीज दुसरा काही मार्ग नसतो. भगवंताचा भक्त जो आहे तो आणि तोच केवळ या जन्मदुःखातून मुक्त होऊ शकतो असं समर्थ आपल्याला खात्रीनं सांगतात. शेवटी ते म्हणतात की माझ्या परीनं मी हे सगळं तुम्हाला सांगितलं. तुम्हाला घाबरून टाकणं हा माझा हेतू नाही आहे, पण खरोखरच पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा फजित होणं हे काही योग्य नाही. जन्माला येणं हे की सुखाचं नाही आहे, आनंदाचं नाही आहे, खूप यातनांना, खूप दुःखांना तोंड द्यावं लागणार आहे. काहीतरी आपलं देणं राहिलं आहे म्हणून आपण इथे आलेलो आहोत. मग आता निदान ह्या जन्मामध्ये
असं करूया की पुन्हा या सगळ्यात सरकात आपण अडकणार नाही, अशा प्रकारचा विचार या जन्मदुःख निरूपणामध्ये समर्थाने केला आहे. थोडं मी मगाशी म्हटलं तसं की विचार करायला लागलं तर खरंच भयभीत करणार आहे. आपण आपलं हसत हसत म्हणतो की हे सगळं आपल्याला अजून 10-20 जन्म घ्यावे लागतील, तेव्हा कुठे थोडंसं कळेल वगैरे वगैरे. काही जरी असलं तरी ध्येय कळलं आहे, मार्ग कळला आहे, त्या मार्गाने जाण्यासाठी संत आपल्याला हाताला धरून देत आहेत, तेव्हा आपण हा प्रयत्न करणं आपलं काम आहे. आपल्या परीनं आपण प्रयत्न करूया. जिथे जिथे चूक होते तिथे समर्थ आपल्याला दाखवत आहेत. पण आता समर्थ आपल्याला एखाद्या कादंबरीसारख्या पुढल्या 4 समासांचा अभ्यास करायला सांगणार आहेत. आलो तर आहोत जन्माला, पण जन्माला आल्यानंतर सुद्धा जर का या देहाचा आपण नीटपणाने विचार करणार नसलो तर त्याला नावच सगुण प्रेषा ब क असं दिलेलं आहे. आणि मग काय काय घडतं, नरदेह मिळाल्यानंतर त्याचा योग्य पद्धतीनं जर आपण उपयोग केला नाही तर माणूस कसा आणखीन आणखी अडकतो आणि पुन्हा पुन्हा त्या जन्माला कसं कारण होतं, त्याची सगळी कादंबरीसारखी गोष्ट त्यांनी 3 समासामध्ये 4 समासामध्ये पुढे आपल्याला दिली आहे. आणि 400 वर्ष झाली असली ग्रंथाला तरी आज पण काही त्याच्यामध्ये फारसा बदल झालेला नाही हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळे आपण त्या सगुण परीक्षेचा पहिला भाग म्हणजे कादंबरीचा पहिला भाग पुढल्या वेळेला बघूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.